नमस्कार. शितू किचनमध्ये आज आपण भरपूर पालकचा वापर करून खमंग असा पालक पराठा बनवतोय. ज्या पद्धतीने आपण आज पराठा करणार आहोत त्या पद्धतीने भरपूर असा पालक खाल्ला जातो. त्यासाठी आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आपण चाळूनच घेतलेलं आहे. त्यानंतर मोठे 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. त्यामुळे खमंग अशी चव येते आपल्या पराठ्याला. अगदी खुसखुशीत असे आपले पराठे तयार होतात. मोठे 2 चमचे आपण बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा आपल्याला याच्यामध्ये ओवा घालायचा आहे. चोळून हातावरती चोळायचा आहे अशा प्रकारे. 1 चमचा जिरे घालायचे आहेत. लसूण, अद्रक आणि मिरची याची पेस्ट घालायची आहे आपल्याला. त्यानंतर पाव चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला तिखट कमी जास्त करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. यामुळे आपले पराठे छान असे खुसखुशीत होतात. त्यानंतर पालक असा स्वच्छ धुवून आपण बारीक असा चिरून घेतलेला आहे. पालक कधीही आपल्याला अगोदर धुवून नंतर बारीक चिरून घ्यायचा आहे. चिरल्यानंतर आपल्याला धुवायचा नाही. त्यानंतर आपल्याला जेवढा पालक याच्यामध्ये हवा तेवढा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून. पालकसुद्धा आपल्याला बारीकच चिरायचा आहे. आणि सुरुवातीला पाणी न टाकताच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की पालकमध्ये सुद्धा पाणी असतं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सैलसर असं मळून घ्यायचं आहे. जास्तही घट्ट मळायचं नाही आणि जास्तही पातळ मळायचं नाही आपल्याला. त्यानंतर वरतून थोडंसं तेल लावून आपल्याला एक 10 मिनिट तरी याला झाकून ठेवायचं आहे. तुम्ही लगेचच करू शकता. टाईम असेल तर 10 मिनिटसुद्धा ठेवू शकता. आपण एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. त्यानंतर आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण पिठी लावणीसाठी. पिठामध्ये छान असं घोळून घ्यायचा आणि छान पातळ असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आपण चपाती जशी लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पातळ असं लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती तूप लावायचं आहे. तूप सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं. तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. वरतून थोडंसं आपल्याला याच्यावरती पीठ टाकायचं आहे आणि चारी बाजूने आपल्याला याला फोल्ड करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे. परत एकदा आपल्याला पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि चौकोनी आकारामध्येच आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जास्तही जोर लावून आपल्याला याला लाटायचं नाही. हवं तर तुम्ही हे पराठे साध्या पद्धतीने सुद्धा करू शकता. आतून तूप तेल लावायची काही गरज नाही. फक्त साध्या पद्धतीने गोल लाटून भाजले तरीही चालेल. तसे सुद्धा खूप छान लागतात. अशाच प्रकारे ही चौकोनी आकारामध्ये मी लाटून घेतलेलं आहे. आता आपण हे भाजून घेऊयात. तवा गरम झालेला आहे. आता आपण हे भाजायला टाकूयात. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि हे पराठे आपण जेवढे खुसखुशीत भाजचाल तेवढे खायला छान लागतात. वरतून थोडंसं तूप लावायचं आहे. तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता. खालच्या साईडने थोडंसं भाजलं की आपण हे पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तूप लावायचं आहे. तुम्ही हे पराठे एकदा तूप लावून नक्की खावा. अगदी मस्त लागतात तुपासोबत ही पराठे. नसेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. छान असं दोन्ही साईडनं आपल्याला खरपूस भाजायचं आहे. तुपाचं आणि या पराठ्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. नक्की एकदा तुम्ही सुद्धा तूप लावून हे पराठे खावा. आणि हे पराठे आपल्याला जास्त मऊ भाजायचे नाहीत. थोडेसे खरपूस भाजले ना खायला अगदी खमंग लागतात.
मऊ भाजायचे असतील तर गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे. खरपूस भाजायचे असतील तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. छान अशा प्रकारे आपण हे खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने पालकचे पराठे एकदा जरूर करून पहा. भरपूर पालक असल्यामुळं खायला अगदी रुचकर लागतात. अगदी खमंग असे पराठे तयार होतात. मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा मग स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही असं झटपट अशा पद्धतीने पालकचा पराठा नक्की करू शकता. तुम्ही हे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. दह्यासोबत सुद्धा खूप छान लागतात आणि लोणच्यासोबत अप्रतिम अशी चव लागते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मुलांना कळणार सुद्धा नाही याच्यामध्ये पालक आहे. अगदी आवडीनं मुले हे पराठे खातील. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.